चला मित्रांनो, आपण रामसगाव श्री क्षेत्र भाग 2 मध्ये पुढील मंदिराचे दर्शन घेऊ. हे आहे सिद्धेश्वर मंदिर. हे आहे सिद्धेश्वर मंदिर. पुरातन मंदिर असून या मंदिराचा जीर्णोद्धार करणे आवश्यक आहे. हे आहे श्री दत्तगुरु चक्रधर स्वामी यांचे मंदिर. काय नाही चालेल, हिडे बनित नाही. इकडे खाली गणेशाचे मंदिर आहे. इथली बाबांनी केलेली पर्णकुटी. हे गायत्री मंदिर आहे. इकडे बाबाजीचे मंदिर आहे. श्रीराम प्रभूचे मंदिर आहे. प्रसिद्ध पुराणयुक्त मंदिर असणारे इथे श्रीराम प्रभूचे वास्तव्य या गावास लाभलेले आहे. हे त्यांचे मंदिर आहे. समोर हनुमंतराय यांचे मंदिर आहे. हे हनुमंतरायाचे मंदिर. त्याच्या समोरच एक गुफा आहे. इथं तपश्चर्या, बाबाजी एक संत होते, ते तपश्चर्या करीत होते. त्याच्यानंतर हे श्रीराम प्रभूचे मंदिर आहे. श्रीराम प्रभूचे मंदिर. मंदिरामध्ये राम, लक्ष्मण व हनुमंतासहित मूर्ती आहे. आतमध्ये अंधार असल्यामुळे जास्त स्पष्ट दिसत नाही. मूर्ती आहेत. हे त्यांच्या पादुका आहेत आणि हा शिलालेख आहे. हा शिलालेख आहे. त्यानंतर या बाबाजीच्या पादुका आहेत. याप्रमाणे श्रीराम मंदिर आहे. प्राचीन व पुरातन असलेले हे मंदिर. तरी भाविकाला या ठिकाणी यायचे असल्यास तीर्थापुरीहून 7 किलोमीटर अंतरावर आहे व शहागडकडून येत असाल तर 22 किलोमीटर अंतरावर आहे. ही 3 समाधी स्थळे आहेत. हे जे समोर दिसते हे महाराष्ट्रातील एकमेव सतीचे मंदिर आहे, जे की माझ्या मतानुसार ही सती प्रतिबंधा कायद्याच्या अगोदर सती जे जात होती त्या सतीच्या स्मरणार्थ हे मंदिर असावं. आणि मी बघितल्यानुसार महाराष्ट्रात हे एकमेव मंदिर रामसगाव येथे आहे.